दहीहंडीसाठी जे खरं तर अत्यंत सुप्रसिद्ध असं हे मंडळ आहे जय जवान पथक, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे चर्चा करताना एक असं जाणवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिन्यामध्ये जे 12 सण मराठी महिन्यांमध्ये साजरे केले जातात तो प्रत्येक सण आज कुठेतरी साजरा या ठिकाणी होतो आहे, असे सगळं वातावरण आहे। ज्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत महिला त्या सुद्धा अत्यंत नटून थटून सजून आलेल्या आहेत आणि मराठी संस्कृती ज्या गोष्टीसाठी खरं तर सुप्रसिद्ध आहे अशा ह्या जय जवान पथकातर्फे हा थर लावला जातोय आणि 7 थरांची ही सलामी आता दिली जाते आहे आणि मराठीसाठी ही सलामी आहे, मराठी जनांच्या एकत्रितपणासाठी सलामी आहे। आज 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत, या कार्यक्रमासाठी 2 ठाकरे बंधूंसाठी ही सलामी दिली जाते। जय जवान पथकाकडून गोविंदा पथकाकडून ही अशा प्रकारे 7 थर लावले जात आहेत आणि ही सलामी दिली जाते। अत्यंत उत्साहवर्धक चैतन्यपूर्ण असं हे वेगळंच वातावरण सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर ज्या मराठी माणसाची मुंबई आहे तो मराठी माणूस आज मुंबईमध्ये एकवटलेला पाहायला मिळतोय आणि फक्त मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज ठाकरे बंधूंनी साथ दिल्यानंतर सगळे मराठी कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत खरं तर सचिन भाऊ आहेत। सचिन भाऊ थोड्याच वेळामध्ये मेळाव्याला सुरुवात होते। खरं तर बहुप्रतीक्षित असा हा मेळावा आहे, अनेक वर्षांपासून जी भावना होती त्याच प्रत्यक्षात येताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात उत्साहावरती आणि मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी लोक आलेले आहेत आणि म्हणून एक नवीन ऐतिहासिक नांदी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळते। मराठी भाषा मराठी अस्मितेसोबतच कौटुंबिक सुद्धा पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टीला आहे। मराठी भाषा आणि अस्मितेसोबत कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। कुटुंब म्हणून 2 भाऊ एकत्र येतात, भावांच्या एकत्रीकरणाकडे कसं पाहताय? हे महाराष्ट्राचा विजय आहे आणि हे महाराष्ट्राने हा दबाव आणलाय या दोन्ही व्यक्तींवरती की तुम्हाला आता आमच्यासाठी एकत्रित यावं लागेल। म्हणून आता कुठचाही झेंडा नाही, कुठचा एजेंडा नाही, एकच एजेंडा मराठीचा हिताचं रक्षण। एक शेवटचा प्रश्न भाऊ,